नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी बघा टमाट्याची चटणी करत आहे. मिरची, कांदा, टमाटर परत मी कट करते. आधी आपण कढई ठेवते तापत. आधी आपण त्याच्यात तेल टाकूया. टमाट्याची चटणी छान अशी चपाती संग डब्यामध्ये आपण मुलांना वगैरे देऊ शकतो. त्याच्यामध्ये मी जिरं टाकते. माझ्यासाठी सोप्या पद्धतीने करून बघा. मोठ्या गॅसवर ठेवलं. हे छोटा गॅस स्लो आहे म्हणून ह्याच्यावर जरा मोठ्या गॅसवर ठेवले. हे बघा मी एकच मिरची घेतली. आता आपण आपलं जिरं टाकायचं, कांदा टाकायचा, मिडियम साईजचे 3 कांदे घेतले मोठ्या आकाराचे. असे कांदा टाकायचा. मिरची टाकली 2 तोडून हातानेच. कांदा आपण घालूया. कांदा भाजतो तोपर्यंत मी इथं टमाटर कट करून घ्यायचे. हा बघा कांदा आपला मस्त लाल झालाय. 2 मिरच्या टाकल्या मी मोडून. असा कांदा कढईमध्ये आधी भाजून घ्यायचा आहे. बघा 4 टमाटर मी कट केले. सर्व परतून घ्यायचं व्यवस्थित. कांदा टमाटर. आता मसाले टाकते. चम्मच घाटी मसाला आमचा घरगुती. हळद 1 चम्मच. पकडीने धरून असं व्यवस्थित गॅस फास्ट करते जरा. सर्व आपण हे सर्व हलवायचं व्यवस्थित अशा पद्धतीनं. आता हे आपण कांदा टमाटर शिजू द्यायचा. गॅस स्लो करायचं. चला आता आपण बघूया. घालूया आपण जरा टमाट्याची चटणी. करायची मस्त अशी. टमाटर कांदा टमाटर आपला सर्व वर्ण कोथिंबीर टाकते. अशी कोथिंबीर टाकायची. टमाटे चांगले जीर्ण झाले पाहिजे. व्यवस्थित असं कांदा टमाटर. आता आपण अजून 5-10 मिनिटांनी आपण बघूया आपली टमाट्याची चटणी. चला आता आपण बघूया. बघा आपली मस्त अशी टमाट्याची चटणी झाली. हलवायची. अशी करायची टमाट्याची चटणी मस्त असेल. चपाती संग खाऊ शकतो. भाता संग अशी करायची माझ्यासारखी.
आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मी ह्याच्यात काढून दाखवते बघा टमाट्याची चटणी. गॅस बंद करायचा. हे बघा टमाट्याची चटणी आणि चपाती. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.